बाबा मला इथून लवकर घेऊन जा. मामी आजी मला खूप छळते. बाबाला पत्र लिहितोस, माझ्याबद्दल वाईट साईट लिहितोस. हा नाही नाही. आणि हे पत्र पाठवणार कसं तू? कितीही समजावलं तरी समजत नाही ना तुला. तुला आता आत्तेच घडवते. तुला तळघरात डांबूनच ठेवत्या. चल 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 ये इकडे. तो बघ दरवाजा बघितलास? ठेवू तिथे तुला? नको नको ना मामी आजी, मी पुन्हा असं काहीच करणार नाही. बाबांना काही नाही सांगणार. तू खोटारडा आहेस. माझा विश्वास नाही तुझ्यावर. नाही नाही मामी आजी, नको ना. मी तुला क्षमा करणार नाही. मी त्या तळघरात तुला कोंडून ठेवणार. नको ना मामी आजी, नको ना कोंडू तिथे मला. मग त्या अंधारात तू तळमळशील. भूक लागेल, तहान लागेल, तुला काही मिळणार नाही. बुवा येईल, तो पकडेल तुला. तेव्हा तुला कळेल मामी आजी किती चांगली होती ते. नको ना मामी आजी, मला तिथे नको ठेवूस ना. नको कसं? मी तुला तिथेच ठेवणार. ठेवू ना? जायचंय खाली? करू बंद तुला तिथे? नाही नको नको. नको कसं? ठेवणार मी तुला. आता कोण आलं? हे बघ, इथेच उभं राहायचं, हालायचं नाही. हल्लास ना तर तळघरात फेकून देणार मी तुला. हा, हालायचं नाही. उभा राहा असाच. कोण तुम्ही? आम्ही शुभमला भेटायला आलोय. म्हणजे शुभम टेडी बाबत जे काही वागतोय ते का वागतोय ते शोधायला आणि त्यावर उपाय शोधायला आलो. अरे पण तुम्ही कोण? कशाला आलाय आणि कुठून आलाय? आम्ही डॉक्टर अस्मिता मॅडमचे सहकारी आहोत. मॅडम नंतर येतात. आम्हाला असं वाटतंय की शुभमचा प्रॉब्लेम हा मानसिक आहे. काही काय बोलताय तुम्ही? शुभमला तुम्ही खुळा ठरवताय. शहाणा आहे तो. आणि कुणी पाठवलं तुम्हाला? तुमच्या मॅडमना मी ओळखत नाही. एक मिनिट. प्रसादला ओळखता ना तुम्ही? मी त्याचा मुंबईतला मित्र आहे. त्यांनीच पाठवले मला. प्रसादने पाठवले? हो, मामीच मला म्हणाली होती की तू त्याला रिक्षेने ने, मी येईन. मग तू पुन्हा आमच्याकडे येऊ नकोस. या कामासाठी तिनेच मला 100 रुपये दिले होते. शुभम, तू हे सगळं का सहन केलंस? मला सांगितलं का नाहीस? मला मामी आजीने धमकी दिली होती की कोणाला सांगितलंस तर तुला तळघरात ठेवील. बापाशी नीट बोलायचं. तुझ्या बापाला काहीही कळू द्यायचं नाही. नाहीतर मी काय करीन माहितीये ना? मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे त्या रात्री तू मला टेडी बद्दल जे काही सांगणार होतास त्यावेळी सुद्धा तू मामी आजी बद्दल मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतास का? अरे मग बाळा, सांगितलं का नाहीस मला?
कारण तेव्हा मामी आजी खिडकीतून माझ्याकडे रागाने बघत होती. अगदी खरं खरं सांग. ती तुम्हाला दिसली नाही, पण मला दिसत होती. तुम्ही पाहिलं तेव्हा ती गेली. मामी कसला हा वेडेपणा? का या छोट्या मुलावर एवढा राग काढलास तू? तुला शुभम आवडत नव्हता, त्याला तुला सांभाळायचं नव्हतं, तर तसं सांगायचंच ना. असा छळ का केलास? आणि शुभमने काय बिघडवलं होतं तुझं? मी सूड उगवला. सूड? कसला सूड? विनूने, माझ्या मुलाने तुझ्या आई वडिलांचं काय बिघडवलं होतं रे? हे गेल्यानंतर मी विनूला तुमच्याकडे पाठवलं, शिक्षणासाठी पाठवलं ना. तुझ्या आई वडिलांनी त्याचा छळ 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 केला नुसता. हे कोणी सांगितलं तुला? विनूने सांगितलं. तो मला फोन करायचा, पत्र लिहायचं, आणि म्हणून तो इथे पळून आला माझ्याकडे. तुझ्या आई बापांमुळे त्याचं शिक्षण सुद्धा अर्धवट राहिलं. विनूशी जसं वागले ना, त्याचा सूड घेण्याची आयती संधी मला चालून आली, आणि म्हणून मी शुभमचा राग राग करायला लागले. किती विकृत आणि चुकीचा विचार केलाय तुम्ही. मला सांगा, या सगळ्यात या बिचाऱ्या लहान मुलाची काय चूक होती? आणि मामी, माझ्या आई बाबांनी विनयला कधीच छळलं नाही. कधी शिक्षा केली असेल ना, तर तो सुधारावा म्हणूनच केली होती. तो तुला खोटं सांगायचा, वाईट संगत लागली होती, त्याला उचलेगिरी करायची सवय लागली होती. तो पळून आला कारण त्याला शिकायचंच नव्हतं. आणि तुला या सगळ्या गोष्टींचा इतका राग होता ना, तर बोलायचंच माझ्याशी. हे असं गोड बोलून विश्वासघात का केला? मी सुद्धा विश्वासानेच विनूला पाठवलं होतं ना तुमच्याकडे. तो का खोटं सांगेल? तू खोटं बोलतोयस. हे बघ मामी, मी सांगतोय तेच खरंय. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर नको ठेव. तू म्हणतोस तसं असेल तर मी चुकले. तुम्हाला चुकीचं समजले. मी या लेकराला उगाच छळ. ये बाळा, ये माझ्याकडे. हे बघा, आता हे रडण्याचं नाटक करू नका. जी गोष्ट तुम्हाला एवढ्या वर्षात नाही पटली, ती अशी एका क्षणात पटली. उगाच शुभमला आपलंसं करण्याचा प्रयत्न करू नका, आणि यापुढे तो तुमच्या जवळ येईल अशी अपेक्षाही करू नका. मामी, तुम्ही चुकलात. तुम्ही अविचाराने आणि माणुसकी सोडून वागलात. बिचाऱ्या शुभमचा छळ केलातच, शिवाय त्याने हे सगळं कोणाला सांगू नये म्हणून त्याचा मानसिक छळ केला. नाही, तुमच्या गुन्ह्याला माफी नाही. एका मुलीने स्वतःच्या आईवर हल्ला करून तिला बेशुद्ध केल्याची घटना खरंच खूप धक्कादायक आणि अविश्वसनीय होती. त्या मुलीचं नाव केशव. ती कधी दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघिणीसारखी वाटायची, तर कधी भेदरलेल्या हरिणीसारखी निष्पाप. केशर, केशर काय केलेस तू हे? आई, आई उठा ना. आई, आई काय झालंय? केशर बोल ना, काय केलंस तू आईना?